नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप। महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे 6,639 पेक्षा अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे भक्तिमय वातावरणात नियोजनबद्ध शांततेत विसर्जन करण्यात आले। माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे। या अंतर्गतच सणांचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखले जावे यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा ही मोहीम हाती घेतली होती। गणेश भक्तांच्या सोयीसुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग, पर्यावरण विभाग या 8 विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटावरती संपूर्ण तयारी करण्यात आली होती। या कामी लायन्स क्लब पनवेलसारख्या विविध NGO, सामाजिक संघटना या देखील महापालिकेस सहकार्य करत होत्या। यावर्षी महापालिकेच्या वतीने एकूण 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती। यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती। या सर्व विसर्जनांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, CCTV स्टेज, टॉवरची सोय, टेबल, खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली होती। त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या क्रेन व हायड्राची सोय करण्यात आली होती। दरम्यान विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पाडावा याकरता आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, प्रभागाधिकारी, अग्निशमन विभाग कर्मचारी यांनी पालिकेच्या सर्व विसर्जन ठिकाणांना भेटी देऊन व्यवस्थेचे निरीक्षण करून व्यवस्थापन करत होते। अगदी शेवटच्या गणपती विसर्जनापर्यंत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी गणेश विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी झटत होते। आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटावर गणपतींचे सुव्यवस्थित विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने अग्निशमन दल, वाहतूक दल, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मुख्यालय कर्मचारी तसेच पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता। तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक विसर्जन स्थळांवरती प्राथमिक उपचारार्थ सेवा देण्यात आली होती। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदम, मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।